डॉक्टर केळकरांनी पत्राच्या माध्यमातून मांडलेले मुद्दे खोटे आहेत। आम्ही डॉक्टरांना सांगूनच रुग्णालयाबाहेर पडलो होतो, तर रुग्णालयाचे सीसीटीव्ही फुटेज माध्यमांना द्या, सर्व सत्य समोर येईल। भिसे कुटुंबियांनी रुग्णालयाचे दावे फेटाळले। चौकशी समिती आज भिसे कुटुंबियांची भेट घेणार। चौकशी समितीने काल दीनानाथ मंगेशकर रुग्णालयालाही दिली भेट। 2 दिवसात चौकशी समिती सरकारला अहवाल सादर करणार। पुण्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त। सलग 3ऱ्या दिवशी रुग्णालय परिसरात बंदोबस्त। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी। दरम्यान गेल्या 2 दिवसांपासून रुग्णालयाबाहेर विविध पक्ष संघटनांचं आंदोलन। मारहाण प्रकरण खपवून घेत नाही, मकोका लावेन। बारामतीत एकाला बेदम मारहाणीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा थेट इशारा। काल मी अनावधानानं बोललो, शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त करतो। शेतकऱ्यावरील वक्तव्यानंतर माणिकराव कोकाटेंकडून दिलगिरी व्यक्त। सोलापुरात कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। कोकाटेंची हकालपट्टी करा, अन्यथा कृषी मंत्र्यांना काळं फासू, शिवसैनिकांचा इशारा। लातूर महापालिकेच्या आयुक्तांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली। डोक्यात गोळी लागल्यानं बाबासाहेब मनोहरे गंभीर जखमी। लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू, तर संजय बनसोडेंकडून बाबासाहेब मनोहरेंच्या प्रकृतीची विचारपूस। अंबरनाथमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाचं ऑफिस फोडलं। हातात तलवारी घेतलेल्या अज्ञात हल्लेखोरांकडून तोडफोड। ऑफिसमधील कर्मचाऱ्यावरही तलवारीने हल्ला। हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत झाली कैद। झेप्टोच्या गोदामात पदाधिकारी गेले असताना उंदीर फिरताना दिसले। त्यांची चूक झाकायला आमच्यावर खंडणीचा आरोप केला, आमच्यावर खोटे गुन्हे केले, तर मुंबईत धंदा करू देणार नाही, मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडेंचा इशारा। स्टेट बँक कर्मचाऱ्याने राज यांचे आभार मानले। आभार मानणाऱ्या कर्मचाऱ्याचं फोन संभाषण देशपांडेंकडून ट्विट। मनसेच्या बाबतीत खोटे नरेटिव्ह पसरवले जातात। आंदोलन यशस्वी झालं तरी सुरू ठेवायचा का, संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला अखेर यश। आंदोलनातील मुद्दे निकाली काढण्यासाठी उद्या बैठक। सह्याद्री अतिथीगृहावर उद्या दुपारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार। पवईतील अनधिकृत मशिदींवरील भोंगे काढायला लावले, किरीट सोमय्यांची माहिती। स्थानिकांनी तक्रार करून देखील कारवाई होत नाही। मुंबईत अनधिकृत मशीद, अनधिकृत भोंगे चालणार नाही, सोमय्यांची प्रतिक्रिया। अयोध्येच्या मठमंदिरांमध्ये रामाच्या जन्मोत्सवाचा उत्साह। रामनवमीच्या पार्श्वभूमीवर देश आणि जगभरातून भाविक रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येत दाखल। रामनवमीच्या निमित्त अयोध्येत रामललाला सूर्यतिलक। सूर्यतिलक नंतर रामललाच्या मूर्तीची अनोखी झलक। दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी। शिर्डीत आज रामनवमीचा उत्साह। कालच्या काकड आरतीनंतर साईबाबांच्या प्रतिमा, पोथी आणि वेडेची मिरवणूक। आज विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। पालिकेकडून विविध उपाययोजना। पालिकेकडून फॉग कॅनॉन मशीनचा वापर सुरू। नागपुरात ओयो हॉटेलमध्ये देहव्यापार चालवणाऱ्या दोघांना अटक, तर 2 आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू। भंडाऱ्याच्या वरठीत रेल्वे पुलाजवळ चिकन विक्रेत्यांकडून पसरवला जातोय कचरा। परिसरात दुर्गंधीयुक्त वातावरणाकडे स्थानिक ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष। सातारा पुणे महामार्गावर पाचवडमध्ये सीएनजी गाडीने अचानक पेट घेतला। सुदैवानं चालक बचावला, गाडीतील मुद्देमालाचं नुकसान। हिंगोलीत कोबीला भाव नसल्यानं उभ्या पिकात शेतकऱ्यानं रोटावेटर फिरवला। कळमनुरी तालुक्यातल्या सोडे गावात कोबीला भाव नसल्यानं शेतकरी हवालदिल। नागपूर शहरात गेल्या वर्षभरात 17,539 कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया। शहरात मोकाट बेवारस कुत्र्यांची संख्या 1.5 लाखांवर। जलप्रदाय विभागाचा दरवाढ प्रस्ताव नागपूर महापालिका आयुक्तांनी नाकारला। सलग 2ऱ्या वर्षी पाणी दरवाढ होणार नाही। सध्या प्रति 1000 लिटरसाठी 8.99 रुपये दर।